माझं नाव अभिजित. माझं आणि माझी पत्नी सायलीचं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. आमचं नातं हे खूप सुंदर होतं. ना भांडणं, ना संशय, ना कुठली तक्रार. पण गेल्या काही महिन्यापासून मला एक गोष्ट सतत खटकत होती की दररोज बरोबर रात्री 11 वाजता सायली शांतपणे उठायची आणि मी झोपलोय असं समजून हळूच दरवाजा उघडून ती बाहेर जायची आणि जवळपास 1 तासाने ती परत यायची. सकाळी मी विचारलं तर ती फक्त हसायची. योग्य वेळ आली की सगळं सांगते असं ती म्हणायची. मी तिच्यावरती अगदी खूप जास्त विश्वास ठेवत होतो, पण मनातले प्रश्न वाढतच होते. एके रात्री मी ठरवलं, आज तिचा पाठलाग करायचाच. ती घराबाहेर पडली. मी देखील तिच्या मागे निघालो. ती गावाच्या बाहेरच्या रस्त्याने चालत होती. शेवटी ती एका छोट्या सरकारी रुग्णालयामध्ये शिरली. मी घाबरलो. इतक्या रात्री ती इथे काय करत असेल? मी हळूच आतमध्ये गेलो आणि काचेच्या खिडकीतून जे पाहिलं ते पाहून माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले. मी रुग्णालयाच्या खिडकीतून आत पाहिलं आणि माझा श्वासच थांबला. सायली एका 7-8 वर्षाच्या छोट्या मुलीच्या पलंगाजवळ बसली होती. ती तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती. तिला गोष्ट सांगत होती आणि ती मुलगी हसत होती. काही वेळाने सायलीने आपल्या डब्यातलं जेवण तिच्यासमोर ठेवलं. ती मुलगी म्हणाली, ताई, आज तुम्ही खूप उशीर केलात. सायली हसत म्हणाली, माफ कर ग, घरची कामं जास्त होती. हे पाहून मी पूर्ण गोंधळलो. ही मुलगी कोण आहे? सायली रोज इथे काय येते? तेवढ्यात एक नर्स तिथे आली. ती म्हणाली, सायलीताई, तुमच्यासारखी माणसं आता फार कमी भेटतात. 3 महिने झाले, एकही दिवस तुम्ही या मुलीला एकटं सोडलं नाही. सायलीने लगेच तिला शांत राहण्याचा इशारा केला. हळू बोला, कुणाला कळता कामा नये. माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. मी तिथेच थांबलो. थोड्या वेळाने सायली बाहेर पडली. मी तिच्या आधी घरी आलो आणि झोपल्याचं नाटक केलं. सकाळी ती नेहमीप्रमाणे वागत होती. मी काहीच विचारलं नाही. पण त्या दिवशी माझं मन कुठल्याही कामामध्ये लागत नव्हतं. संध्याकाळी मी पुन्हा त्या रुग्णालयामध्ये गेलो. त्या नर्सला भेटलो. मी स्वतःची ओळख करून दिली. ती थोडी घाबरली. मी म्हणालो, काळजी करू नका, मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. नर्स काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, तुमच्या पत्नीने आम्हाला कुणालाच काही सांगू नका असं सांगितलं होतं. पण आता तुम्हाला सत्य कळायलाच हवं. तिने माझ्यासमोर एक फाईल ठेवली. फाईलच्या पहिल्या पानावर त्या मुलीचा फोटो होता. मुलीचं नाव होतं अन्वी. पुढचं पान उघडताच माझ्या हातातून ती फाईल खाली पडली. कारण त्या फाईलमध्ये एक फोटो होता ज्यात माझी पत्नी सायली आणि ती छोटी मुलगी एकत्र हसत उभ्या होत्या. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, सायलीचा या मुलीशी नेमका काय संबंध आहे? माझे हात थरथरत होते. मी नर्सकडे पाहिलं आणि विचारलं, हा फोटो? नर्सने खोल श्वास घेतला. ती म्हणाली, साहेब, ही गोष्ट 6 महिन्यापूर्वीची आहे. एका पावसाळी रात्री तुमची पत्नी घरी येत होती. रस्त्याच्या कडेला ही छोटी मुलगी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती. लोक फक्त बघत होते, पण तुमच्या पत्नीने क्षणाचाही विचार केला नाही. तिने स्वतः रिक्षा थांबवली. तिला उचलून या रुग्णालयात आणलं. मी शांतपणे ऐकत होतो. नर्स पुढे म्हणाली, तपासणीनंतर कळालं की त्या मुलीच्या आईवडिलांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि तिच्या शरीरात एक गंभीर आजार देखील होता. तिचं जगणं आता फक्त उपचारावरती अवलंबून होतं. हे सगळं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग सायली रोज इथे काय येते? मी नर्सला विचारलं. नर्स हसली.
कारण त्या दिवशी या मुलीने तुमच्या पत्नीचा हात धरून फक्त एकच प्रश्न विचारला होता, ताई, तुम्ही उद्याही याल ना? मला पुन्हा एकटं सोडू नका. त्या दिवसापासून तुमची पत्नी एकही दिवस चुकली नाही. हे ऐकून मी निशब्द झालो. नर्सने कपाटातून एक लिफाफा काढला. हे देखील बघा, नर्स म्हणाली. मी लिफाफा उघडला. आतमध्ये अनेक पावत्या होत्या, औषधांच्या, रक्त तपासणीच्या, आणि प्रत्येक पावतीवरती पैसे भरले होते आणि नाव होते सायली अभिजित देशमुख. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी हळूच विचारलं, पण तिने मला हे का सांगितलं नाही? नर्स काही बोलणार इतक्यात रुग्णालयातील डॉक्टर तिथे आले. ते म्हणाले, कारण तिने आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की माझा नवरा घरासाठी दिवसरात्र कष्ट करतो. त्यांच्यावर आधीच कर्ज आहे. माझ्या या निर्णयामुळे त्यांना आणखीन ताण यायला नको, म्हणून ती स्वतःचे दागिने विकून या मुलीच्या उपचारासाठी पैसे भरत होती. हे सगळं ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या लक्षात आलं, गेल्या महिन्यात सायलीने सांगितलं होतं की तिची सोन्याची चेन हरवली आहे. ती चेन हरवली नव्हती. तिने ती या मुलीचा जीव वाचवण्यासाठी विकली होती. त्या क्षणी मी स्वतःला दोष देत होतो. मी तिचा पाठलाग केला, तिच्यावर मनात संशय घेतला, आणि ती मात्र दुसऱ्याचं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःचं सर्वस्व देत होती. इतक्यात डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, साहेब, एक वाईट बातमी आहे. अन्वीच्या उपचारासाठी उद्यापर्यंत मोठी रक्कम भरली नाही तर आम्हाला तिचं ऑपरेशन पुढे ढकलावं लागेल. आणि हे ऐकताच मी मनामध्ये एक निर्णय घेतला. असा निर्णय जो आमच्या दोघांचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होता. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी काही क्षण शांत उभा राहिलो. मनामध्ये एकच विचार होता, सायलीने माझ्यापासून काही लपवलं नाही, तिने फक्त माझ्या चिंता लपवल्या. त्या रात्री मी थेट बँकेत गेलो. आमच्या घरासाठी साठवलेली काही बचत होती, काही ठेवी मोडल्या, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशनसाठी लागणारी संपूर्ण रक्कम रुग्णालयामध्ये भरली. मी डॉक्टरांना एकच विनंती केली, सायलीला हे कोणी सांगू नका. त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे सायली अन्वीला भेटायला आली. डॉक्टर हसून म्हणाले, ऑपरेशनची व्यवस्था झाली आहे. हे ऐकून सायली आश्चर्यचकित झाली आणि तिने विचारलं, पण पैसे कुणी भरले? डॉक्टरांनी फक्त माझ्याकडे बोट दाखवलं. सायलीने मागे वळून पाहिलं. मी तिच्यासमोर उभा होतो. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यामध्ये भीती होती. कदाचित तिला वाटलं होतं की मी तिच्यावरती रागवेन. ती हळू आवाजात म्हणाली, मला माफ करा. मी तुम्हाला न सांगता इतका मोठा निर्णय घेतला. मी तिचं बोलणं मध्येच थांबवलं. तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतले आणि म्हणालो, माफी मला मागायला हवी. मी तुझ्यावरती संशय घेतला आणि तू मात्र दुसऱ्याच्या जीवासाठी स्वतःचे दागिने विकलेस. हे ऐकताच सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिला मिठी मारली. त्या क्षणी आम्ही दोघंही काही बोललो नाही, कारण काही भावना या शब्दांपेक्षा खूप मोठ्या असतात. काही दिवसांनी अन्वीचं ऑपरेशन हे यशस्वी झालं. डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली. आता ती पूर्णपणे बरी होईल. अन्वी धावत आली. तिने आधी सायलीला मिठी मारली आणि मग माझ्याकडे पाहून म्हणाली, काका, आता माझंही एक घर आहे ना? त्या निरागस प्रश्नाने माझे डोळे भरून आले. मी म्हणालो, हो ग बाळा, आजपासून तू कधीच एकटी नाहीस. काही महिन्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मी आणि सायलीने अन्वीला दत्तक घेतलं. ज्या घरात अनेक वर्ष मुलाचं हास्य नव्हतं, त्या घरात आता रोज आनंदाचे आवाज घुमू लागले. त्या रात्री सायलीने मला विचारलं, तुम्ही माझ्यावरती रागवला नाहीत का? मी हसत उत्तर दिलं, नात्यामध्ये प्रेम असेल तर रहस्य संपवण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात
आणि विश्वास असेल तर उत्तर मिळाल्यावर मिठी मारावी लागते. आज अनेक वर्षानंतर अन्वी डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेत आहे आणि प्रत्येक वाढदिवशी ती एकच वाक्य म्हणते, देवाने मला आईवडील दुसऱ्यांदा दिले, ते म्हणजे माझी आई सायली आणि बाबा अभिजित. त्या दिवशी मला एक गोष्ट कायमची समजली, खरं वैवाहिक प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसाठी जगणं नाही, तर एकमेकांच्या चांगुलपणावर निस्वार्थपणे विश्वास ठेवणं होय.